This call is now being recorded. This call is now taking notes. मी काल काही होमवर्क दिला होता, होमवर्क केलाय का रे कोणी? हो सर. सर मी कालच्या क्लासला नव्हतो. काल का नव्हता ज्ञानेश्वर? नेट सुद्धा काल का नव्हता ज्ञानेश्वर? पाऊस होता त्यामुळे काय काय? काल पाऊस चालू होता. काल पाऊस झाला होता? चालत नव्हतं. पाऊस झाला होता. येस सर. पाऊस झाला होता मग काय नेट नव्हतं चालत का काल? हा सर, नेट न बरं नेट नव्हतं चालत. ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. परत रिवाइज करून देतो 5 मिनिटात. ठीक आहे. ओके. सुषमा आली का? सुषमा आहे? सुषमा, अनुष्का? सर आज ते नाही क्लास. अच्छा, सुषमा पण नाही, अनुष्का पण नाही आहे क्लासमध्ये. नाही मोक्षदा आहे का? सर, मीच आहे. बोला. तूच मोक्षदा आहेस का? ओके. मोक्षदा, होमवर्क केलास का बाळा? हो केला सर. ओके, मला सांग, थर्ड क्वाड्रंटचे 2 अलाइड अँगल्स कुठले आहेत? थर्ड क्वाड्रंट, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट होमवर्क होता ना? हो सर. पाय सांग. प्लस थीटा अँड 3 पाय 3 पाय अपॉन 2. 3 पाय अपॉन 2 मायनस थीटा. शाबाश. आणि फोर्थ क्वाड्रंटचे अलाइड अँगल्स? 3 पाय अपॉन 2 प्लस थीटा अँड 2 पाय मायनस थीटा. 2 पाय मायनस थीटा. ओके, चला मी परत एकदा रिवाइज करून देतो. ज्ञानेश्वर लक्ष दे बाळा आज. ज्ञानेश्वर, येस ज्ञानेश्वर, सर. हा आज लक्ष दे बाळा आता काय होतंय तर. ठीक आहे. त्या दिवशी मी ओके हे सर. सांगितलं होतं, याला तू होतास का? की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर अँगल असेल तर त्याला आपण 90 मायनस थिटा लिहू शकतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर 90 प्लस थिटा लिहू शकतो. होतास ना तू याला? हो सर. सेकंड क्वाड्रंटचा सलाइड अँगल असेल त्याला 180 मायनस थिटा लिहू शकतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये गेला तर 180 पेक्षा जास्त आहे म्हणून 180 प्लस थिटा लिहू शकतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये 270 पेक्षा कमी आहे म्हणून 270 मायनस थिटा पण लिहू शकतो. परत फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला तर 270 प्लस थिटा, 270 पेक्षा जास्त होईल म्हणून 270 प्लस थिटा लिहू शकतो. किंवा 360 पेक्षा कमी आहे म्हणून 360 मायनस थिटा पण लिहू शकतो. बरोबर. आणि जर पूर्ण फिरून आला 360 कंप्लीट केला आणि थोडा पुढे गेला तर त्याला 360 प्लस थिटा पण लिहू शकतो. असे अलाइड अँगल्स आपण पाहिले होते वेगळ्या वेगळ्या क्वाड्रंट्स मध्ये. हे डिग्रीज वाले होते, डिग्रीज वाले. ठीक आहे. आता तेच अँगल्स आपण रेडियन मध्ये बघतोय. रेडियन मध्ये की 180 म्हणजे पाय असतो आपल्याला माहिती. इकडे ढगात लिहिलंय बघ साईडला, राईट साईडला दिसतंय का? हो सर. ज्ञानेश्वर, येस, इकडे ढगात लिहिलंय 180 म्हणजे पाय असतो. मग 180 चा डबल केला तर 360 होतो. मग पायचा पण डबल करावा लागेल, 2 पाय होईल.
180चा हाफ असेल 90 म्हणजे π/2 आणि 90चा 3 टाइम्स म्हणजे 270. मग π/2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3π/2. आता हेच अलाइड अँगल आपण इकडे क्वाड्रंट्स मध्ये बघतोय. तर फर्स्ट क्वाड्रंट मधले अलाइड अँगल्स कुठले आहेत? पहिला आहे π/2 मायनस थिटा. ओके, कारण तो π/2 पेक्षा कमी आहे. दुसरा असेल सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलो तर π/2 प्लस थिटा, कारण तो π/2 पेक्षा जास्त झाला. किंवा पाय पेक्षा कमी आहे म्हणून पाय मायनस थिटा. थोडा पायच्या पुढे गेला तर पाय प्लस थिटा, किंवा 3π/2 पेक्षा कमी म्हणून 3π/2 मायनस थिटा. परत पुढे गेला तर 3π/2 प्लस थिटा, किंवा 2π पेक्षा कमी म्हणून 2π मायनस थिटा. ठीक आहे, हे सगळे अलाइड अँगल्स आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोबत लिहितो. मग एकतर अलाइड अँगलच्या डिवाइडला 2 आहे किंवा नाही आहे. बघ है ना, अलाइड अँगल मध्ये एकतर डिवाइड बाय 2 वाला अँगल आहे sir. किंवा डिवाइड बाय 2 वाला नाहीये. जर पूर्ण फिरून आला 2π कंप्लीट केला आणि 2π पासून थोडा पुढे गेला तर तो होतो 2π प्लस थिटा. आता हे प्रत्येक अँगलला जर आपण ऑब्झर्व केलं तर काहीच्या डिवाइडला 2 आहे, काहींच्या डिवाइडला 2 नाहीये. ठीक, मग दोनच प्रकारचे अँगल, एक तर डिवाइड बाय 2 आहे किंवा डिवाइड बाय 2 नाही. म्हणून आपण अलाइड अँगल जेव्हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोबत लिहितो तेव्हा त्याला लिहू शकतो, तेव्हा त्याला दोन प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न असतो, बाबा तुझ्या डिवाइड बाय 2 आहे का? मग तोच उत्तर देतो की हो आहे. मग साईनचा काय करायचा? कॉस. साईन होतो आपला कॉस आणि त्याच्यासोबत चिपकवला जातो छोटा अँगल, तर तो होतो कॉस थिटा. डिवाइड बाय 2 आहे म्हणून कॉसचा होईल साईन, त्याच्यासोबत चिपकवला जातो छोटा अँगल. टॅनचा होईल कॉट आणि त्याच्यासोबत चिपकवला जाईल छोटावाला अँगल, है ना. कोसेक, सेक आणि कॉट मध्ये पण कोसेकचा होतो सेक, सेकचा होतो कोसेक, कॉटचा होतो टॅन. ठीक, डिवाइड बाय 2 आहे म्हणून. पहिला प्रश्न, डिवाइड बाय 2 असेल, डिवाइड बाय 2 आहे का चेक करायचं. डिवाइड बाय 2 असेल तर नाव बदलायचं, साईनचा कॉस, कॉसचा साईन, टॅनचा कॉट, कोसेकचा सेक, सेकचा कोसेक, कॉटचा टॅन. बरोबर. जर डिवाइड बाय 2 नसेल, बघा इथे 2π प्लस थिटा, 2π प्लस थिटा, कुठे डिवाइड बाय 2 दिसतोय का रे? डिवाइड बाय 2 कुठे आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये सांग. नाही. नाही, डिवाइड बाय 2 नाही म्हणून नाव बदलायचं नाही. साईनचं साईनच राहिलं, त्याच्यासोबत थिटा चिपकवायचा, कॉसचं कॉसच राहिलं, टॅनचं टॅनच राहिलं, कोसेकचं कोसेकच राहिलं, सेकचं सेकच राहिलं, कॉटचं कॉटच राहिलं. बरोबर. आता दुसरा प्रश्न Yes, sir. विचारायचा की तू कुठल्या क्वाड्रंटचा आहेस. मग आता π/2 मायनस थिटा आणि 2π प्लस थिटा कोणत्या क्वाड्रंटचे रे दोघं पण? फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंट मग कोणाचा इलाका असतो रे फर्स्ट क्वाड्रंट? सी आणि बरोबर, कॉस. sir. सगळ्यांचा, ऑल, है ना. फर्स्ट क्वाड्रंट सबका इलाका है, आठवतं ना मी बोललेलो. सेकंड क्वाड्रंट किसका इलाका है रे? सीन आणि कॉस. Check. सीन नाही बाळा, साईन. हा, साईन, साईन, साईन आणि कॉस, कॉस नाही. साईनचा भाऊ कोण असतो? कोसेक, हा, मग साईन आणि कोसेक. थर्ड क्वाड्रंट कोणाचा इलाका असतो? Tan. टॅन आणि कॉट, टॅनचा भाऊ कॉट. आणि फोर्थ क्वाड्रंट कोणाचा इलाका असतो? टॅनचा, फोर्थ कॉस आणि सेक, कॉस आणि सेकचा. ओके, मग असे 4 क्वाड्रंट्स असतात आणि 4ही क्वाड्रंट्स कोणाकोणाचे इलाके असतात ते आपल्याला माहिती आहे. मग फर्स्ट क्वाड्रंट कोणाचा असतो रे? सगळ्यांचा, ऑल. म्हणून आपण कोणाच्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला हात लावत नाही, बिकॉज ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन द फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे. म्हणून तुम्ही फर्स्ट अँगलचे जर अलाइड अँगल सॉल्व्ह केले तर सगळ्यांचं चिन्ह पॉझिटिव्हच आहे. बघा राईट हँड साईडला व्हाईट मध्ये लिहिलेले सगळे लोक पॉझिटिव्हच आहे इथे. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा परत तेच, डिवाइड बाय 2 असेल तर नाव बदलतो. आणि कोणता क्वाड्रंट आहे तर सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट साईनचा असतो. सेकंड क्वाड्रंट साईनचा असतो म्हणून आपण काय करतो, फक्त साईन, साईन बघा इथे मी सर्कल केलंय, फक्त साईन आणि कोसेक
यांचा इलाका असल्यामुळे यांचं चिन्ह नाही बदलत, यांच्या आन्सरचं चिन्ह नाही बदलत, बाकी सगळ्यांच्या आन्सरचं चिन्ह बदलतो. ओके, आलं का लक्षात? येस ऑर नो? यस सर. मोक्षदा मला सांग, तू तू थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट केलास ना बाळा? हो सर. हा, मग मला सांग साइन 3π/2 मायनस थिटा काय येईल? साइन 3π/2 मायनस थिटा. साईनच. 3π/2 आहे बेटा. डिवाइड बाय 2 आहे कॉस. का? डिवाइड बाय 2 आहे का? हो सर. हो, डिवाइड बाय 2 आहे म्हणून साइनचा काय होईल? कॉस. कॉस. म्हणजे आन्सर काय येईल? कॉस थिटा है ना? हो कॉस सर. थिटा होईल ना. मग कॉस थिटा आपण क्वाड्रंट कोणता आहे? 3π/2 मायनस थिटा क्वाड्रंट कोणता आहे? थर्ड. थर्ड क्वाड्रंट कोणाचा असतो? कोणाचा असतो थर्ड क्वाड्रंट? टॅनचा. मग इथे टॅन विचारलंय का? मी तर साइन विचारलंय. मग आन्सर काय झालं पाहिजे? काय झालं पाहिजे आन्सर? मायनस. मायनस. मग आन्सर काय येईल? मायनस कॉस थिटा. ठीक आहे, चला होमवर्क केलेला असेल तर वेल अँड गुड, नसेल केलेला तर मी लिहून देतो, तुम्ही पण लिहून घ्या पटापट माझ्यासोबत सोबत. ठीक आहे, थर्ड क्वाड्रंट. फक्त चेक करा, जर लिहिलेला असेल तुम्ही तर चेक करा की बरोबर केलेला आहे का. ओके, थर्ड क्वाड्रंटचे दोन अलाइड अँगल, एक आहे पाय प्लस थिटा आणि दुसरा आहे 3π/2 मायनस थिटा. ओके, काय लिहू माहितीये? साइन ऑफ पाय प्लस थिटा. इथे होईल कॉस ऑफ पाय प्लस थिटा. इथे होईल टॅन ऑफ पाय प्लस थिटा. इथे येईल कोसेक ऑफ पाय प्लस थिटा. इथे येईल सेक ऑफ पाय प्लस थिटा. इथे येईल कॉट ऑफ पाय प्लस थिटा. बरोबर? येस सर. साईनचा साईनच असेल, कॉसचा कॉसच असेल, डिवाइड बाय 2 कुठेच नाहीये, मग नाव बदलायचं टेन्शनच नाही. कोसेकचा कोसेकच असेल, सेकचा सेकच असेल, कॉटचा कॉटच असेल. थर्ड क्वाड्रंट आहे म्हटल्यावर टॅनचा इलाका आहे म्हणून टॅन आणि त्याचा भाऊ सोडून बाकी सगळे निगेटिव्ह होते. बरोबर आलंय का? बघून घे बाळा एकदा. मोक्षदा ना? काय नाव ग? हो सर. सर साईन नाहीत दिल्या मी वजाच्या. मग साईन द्याव्या लागतील ना बाळा तुला. सर माझं बरोबर आलं. बरोबर आलं? अरे वा, व्हेरी गुड. दुसरं लिहू. दुसरं कोण आहे? 3π/2 मायनस थिटा. साइन ऑफ 3π/2 मायनस थिटा. कॉस ऑफ 3π/2 मायनस थिटा. त्याच्यानंतर टॅन ऑफ 3π/2 मायनस थिटा. त्याच्यानंतर येईल कोसेक ऑफ 3π/2 मायनस थिटा. नंतर सेक ऑफ 3π/2 मायनस थिटा. त्याच्यानंतर आहे कॉट ऑफ 3π/2 मायनस थिटा. चलो बताओ फटाफट. डिवाइड बाय 2 आहे का? हो मग आहे. साईनचं होईल कॉस, कॉसचं होईल साईन, टॅनचा होईल कॉट, कोसेकचा सेक. सेक थिटा,
सेकचा कोसेक 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 थिटा, कॉटचा टॅन टॅन थिटा. आता मला सांगा थर्ड क्वाड्रंट कोणाचा असतो रे? कॉट अँड टॅन मग त्यांचे दोघांचे सोडून बाकीच्यांचे सगळ्यांचे साईन काय करून टाकायचे? मायनस समजलं? सुषमा आलीच नाही का अजून? नाही सर, आज नाहीच आहे का ती? अनुष्का पण नाही का आज? दोघी पण नाहीत. ओके. तुम्ही आहे का त्यांच्या गावचे कोणी? इकडे नाही. पाऊस फोर्थ क्वाड्रंट. पाऊस चालू आहे का तिकडे? आता नाही. नाही सर. आता नाही आहे ना? फोर्थ क्वाड्रंटचे दोन अलाइड अँगल कोणते रे? 3π/2 2 प्लस प्लस थिटा थिटा अँड 2π मायनस थिटा. 2π - थिटा. ओके. मग आपण घेतला सपोज साइन ऑफ 3π/2 प्लस थिटा, कॉस ऑफ 3π/2 प्लस थिटा, tan ऑफ 3π/2 प्लस थिटा. इकडे होईल कोसेक ऑफ 3π/2 प्लस थिटा. त्याच्यानंतर होईल सेक ऑफ 3π/2 प्लस थिटा. त्याच्यानंतर होईल कॉट ऑफ 3π/2 प्लस थिटा. चलो फटाफट बताओ. नाव बदलू का? यस सर. साइनचा कॉस, कॉसचा साइन, टॅनचा कॉट, कोसेकचा सेक सेक, सेकचा कोसेक, कॉटचा टॅन. कोणाचा क्वाड्रंट आहे रे? कॉस आणि सेक कॉस आणि सेक. ते दोघ जण सोडून बाकी सगळे मायनस मायनस. ओके. प्लस. बघत चला तुम्ही बरोबर चाललंय का? ते आलंय का बरोबर? हो. 2π - थिटा, cos of 2π - थिटा, tan of 2π - थिटा. ते होईल कोसेक ऑफ 2π - थिटा, सेक ऑफ 2π - थिटा आणि कॉट ऑफ 2π - थिटा. साइन 2π /2 नाही म्हणून साइनचा साइनच रे. साइन कॉसचा कॉस कॉस, टॅनचा टॅन टॅन कोसेकचा सेक कोसेक सेकचा सेकच राहील आणि कॉटचा कॉट कॉटच राहील. कोणाचा इला काय रे? कोस कॉस. आणि कॉस अँड कॉस आणि त्याचा भाऊ सेक. दोघं सोडून बाकी सगळे मायनस. निगेटिव्ह. निगेटिव्ह. झाले. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ सगळे क्वाड्रंट झाले. जर तुम्हाला लिहायचं असेल तर पटकन लिहा. मी 2 मिनिट थांबतो. व्यवस्थित लिहा फक्त. सेकंड क्वाड्रंट पर्यंत आय थिंक तुम्ही लिहिलं होतं कालच, बरोबर ना? सर मला स्क्रीनशॉट घ्यायचे होते. हा घे बाळा स्क्रीनशॉट घे. हा थर्ड क्वाड्रंटचा स्क्रीनशॉट घे. घेतला. हा फोर्थ क्वाड्रंटचा स्क्रीनशॉट घे. सर ह्याचे घेतले तर म्हणजे वरचे राहिले तर फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट अँड सेकंडचे राहिलेत का? घे फर्स्टचा घे. घेतला. सेकंड क्वाड्रंटचा पण घे. झालं सर. ओके. चालायचं का पुढे? यस सर. ओके. आता इथे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. काय गोष्ट लक्षात ठेवणार रे?
डिवाइड बाय 2 असेल, एक नोट लिहून घ्या, नोट तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट नका घेऊ, नोट डाऊन करा. करताय ना? सर लाईटच नाही आमच्या इकडे. अरे देवा. बरं, नंतर नोट डाऊन करा. ज्यांच्याकडे लाईट आहे त्यांनी लगेच नोट करा. नोट कितीची आहे माहिती का? 500ची. जेव्हा पण मी नोट म्हणेल तेव्हा समजून चला की पैसा आहे, पैसा. ठीक आहे? द्या. येस सर. 500ची नोट आहे. पहिली नोट. इफ allied angle comes with divide by 2 वाले angle, pi by 2, 3 pi by 2, 5 pi by 2, 7 pi by 2 and etc. हे येतच राहतील ना, वाढतच राहतील हे. If allied angle comes with this, then trigonometric function changes what? Sin चा होतो cos, cos चा होतो sin, tan चा होतो cot, cosec चा होतो sec, sec चा होतो cosec आणि cot चा होतो tan. जेव्हा अलाइड अँगल्स असे दिसतील आपल्याला, पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, पुढे चालूच राहतील. 9 पाय बाय 2, 11 पाय बाय 2. डिवाइड बाय 2 आहे पण ऑड मल्टिपल आहे, म्हणजे 2 ने डिव्हिजन नाही होते है ना. भाग जातोय का 2 ने कोणाला सांगा बरं का? नाही जाते ना. नाही सर. नाही जाते. म्हणून मग जर याला म्हणतात मग ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. ठीक आहे, बघा ना, 1, 3, 5, 7 हे सगळे कोणते नंबर्स रे? विषम नंबर, विषम संख्या. विषम संख्या म्हणजे ऑड नंबर्स, म्हणजेच याला म्हणतो ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. मग जर ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असेल तर आपण नाव बदलायचं. साईनचं कॉस, कॉसचं साईन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, कोसेकचं सेक, सेकचा कोसेक. ठीक आहे. अँड साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. TF म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विल बी गिवन according to the quadrant. कोणत्या क्वाड्रंटचा आहे त्याच्या हिशोबाने आपण त्याला साइन देणार. स्क्रीनशॉट मार बाळा ज्ञानेश्वर. ही घेतला पहिली सर. नोट झाली. घेतला का स्क्रीनशॉट? हो सर. ही पहिली नोट झाली. आता दुसरी नोट. दुसऱ्या नोट मध्ये काय घेणार रे? इथे कोण येणार? डिवाइड बाय 2 वाले येणार का आता? डिवाइड बाय 2 वाले नाही म्हणजे कोण? पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय असे. याला म्हणतो आपण मल्टिपल ऑफ पाय है ना. 1, 2, 3, 4, 5. पण मल्टिपल कोणाचा आहे? पायचा. बरोबर ना. मल्टिपल ऑफ पाय. त्यावेळेला काय करणार? त्यावेळेला लिहिणार आपण इथे, इफ अलाइड अँगल कम्स विथ दिस देन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स रिमेन्स सेम. मग साईनचं काय राहणार रे? साईन. साईनचं साईनच, कॉसचा कॉसच, टॅनचा टॅनच, कोसेकचा कोसेकच, कोसेक. सेकचा सेकच, कॉटचा कॉटच है ना. येस सर. And again, signs of trigonometric functions will be given according to the quadrant. ही आहे आपली नोट नंबर 2. घ्या स्क्रीनशॉट.
लिहून घ्या माझ्या मते. जर ज्यांना लिहिणं शक्य आहे त्यांनी लिहा हाताने. त्याला ऑप्शन नाही म्हणून त्याला आपण स्क्रीनशॉट काढू देतोय. लाईट गेली म्हणून. ठीक आहे. 1 minute. लिहून घे बाळा, लिहून घे. ओके झालं. ओके. आता मी काही रॅन्डम अँगल्स लिहितो इथे, मला त्यांची व्हॅल्यू सांगा. क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 2π minus theta cosec 3π/2 plus theta. थर्ड आहे sec pi minus theta. फोर्थ आहे tan pi plus theta. फिफ्थ आहे cot 3π/2 pi/2 घेऊ आपण. cot pi/2 plus theta. आणि सिक्स्थ आहे cos pi/2 minus theta. चलो फटाफट सॉल्व करेंगे. पहिला आहे साइन 2π minus theta. सांगा पटकन. सायनस. साइनचं काय राहिलं? साइनच राहिलं. Fine. साइन थिटा. 2π minus theta कोणता क्वाड्रंट? कोणता क्वाड्रंट 2π minus theta? Fourth quadrant. फोर्थ क्वाड्रंट कोणाचा असतो? Cos and sec. हा कॉस आहे का? Cos. म्हणून याचं साइन बदला. हा काय होईल मग? निगेटिव्ह मायनस साइन थिटा. ठीक आहे. चित्र आणि हे बदलू आपण, त्याचा कलर बदलू. मायनस ऑफ साइन थिटा. सेकंड कोण आहे सेकंड? कोसेक 3π/2 प्लस थिटा. सांग मोक्षदा, सांग बर का बाळा. Third. 3π/2 प्लस थिटा आहे बाळा. Sec. Fourth. फोर्थ क्वाड्रंट कोसेकचा काय होईल डिवाइड बाय 2 मुळे? सेक. Sec. ते थिटा. आणि कोणता क्वाड्रंट? फोर्थ. फोर्थ क्वाड्रंट कोणाचा असतो? कोस. फोर्थ क्वाड्रंट कोणाचा असतो? Cosec आणि sec. फोर्थ क्वाड्रंट कॉसचा असतो. कॉस आणि सेक. कॉस हा तर आणि कोसेक आहे. कोसेक असल्यामुळे याचं साइन काय करायचं? मायनस. Minus. नेक्स्ट कोण आहे? सेक पाय मायनस थिटा. सांगा कोण सांगतं? ज्ञानेश्वर. डिवाइड बाय 2 आहे का रे? सर टॅन. अरे सेक डिवाइड बाय 2 आहे का? नाही सर. मग सेकचा काय राहील? सेकच. हा. आणि चिन्ह कोणतं देऊ? पाय मायनस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट? पॉझिटिव्ह. पाय मायनस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट? Second. सेकंड क्वाड्रंट कोणाचा असतो? Sin आणि cosec. हा कोण आहे? हा तर सेक आहे, म्हणून आन्सर काय लिहिणार? Minus. मायनस. मायनस. चला पुढचं. कॉट ऑफ पाय/2 प्लस थिटा. बोला पटकन.
डिवाइड बाय 2 दिसतोय का रे? नाही. नाहीये. नाही सर. हो हो सर. सर. आहे ना. डिवाइड बाय 2 आहे तर कॉटचं काय होईल? कॉटचं Tan. काय होईल? टॅन. कोणता क्वाड्रंट आहे? पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे सेकंड. थर्ड. थर्ड. सेकंड रे, सेकंड. पाय बाय 2 प्लस 90 प्लस थिटा. सेकंड क्वाड्रंट कोणाचा असतो? साईनचा. हा साईन आहे का? नाही, म्हणून मायनस करून टाकू. ओके. फिफ्थ क्वेश्चन. कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. सांग पटकन. डिवाइड बाय 2 आहे का? हो. कॉसचं काय होईल? साईन. कॉसचं होईल साइन थिटा. कोणता क्वाड्रंट रे पाय बाय 2 मायनस थिटा? फर्स्ट. फर्स्ट क्वाड्रंट कोणाचा असतो? सगळ्यांचा. म्हणून सर्वांचा. चिन्हाला हात लावायचा का? नाही. चला नाही. लिहा पटकन. लिहा पटकन. लिहिलं. व्हेरी गुड. येस मॅम. झालं का सगळ्यांचं? हो सर. ओके. आता अलाइड अँगल्स जे असतात, मी तुम्हाला जे सांगितलं, होमवर्क देऊ का रे याच्यातले काही 5-6 सम्स? हो सर द्या. हो सर. होमवर्क लिहा. कोसेक 3 पाय बाय 2 मायनस थिटा. सेकंड. येस मॅम. सेकंड आहे कॉट पाय बाय 2 प्लस थिटा. थर्ड टॅन 3 पाय बाय 2 मायनस थिटा. फोर्थ कॉस 2 पाय प्लस थिटा. सेक पाय बाय 2 मायनस थिटा. सिक्स्थ साइन पाय प्लस थिटा. एवढे करा होमवर्क मध्ये. 6 क्वेश्चन ओके ना? येस सर. घेऊ का वरती? हो सर. लिहून घ्या. झाले का? हो सर. ओके. आता मी पुढे काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा आपण अलाइड अँगल्स बघतो तेव्हा हे 0 to 2 पाय पर्यंतचेच अलाइड अँगल्स पाहिले तिथे, है ना? 0 to 2 पाय, बरोबर की नाही? पण इथे नोट मध्ये लिहिताना मी तुम्हाला लिहून दिलं की अँगल कुठून कुठपर्यंत असू शकतो. पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय, 6 पाय, कुठून कुठपर्यंत पण असू शकतो. ठीक आहे. मग ते अँगल्स कसे ओळखायचे रे? तर परत मी तुम्हाला सांगतो. सपोज हे आपले ऍक्सिस आहेत, तर या ऍक्सिस वर इथे असतो 0,
इथे असतो पाय, इथे असतो 2 पाय, इथे असतो 3 पाय. ओके, इथे असतो 4 पाय, इथे असतो 5 पाय, इथे असतो 6 पाय, इथे असतो 7 पाय आणि हे चालत राहील. ठीक आहे, समजतंय का? हो सर समजलं. जर 3 पाय मायनस म्हटला तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल रे मग आता? 3 पाय मायनस, Second. 3 पाय मायनस थिटा लाईज इन कोणता क्वाड्रंट? ज्ञानेश्वर, सेकंड. सेकंड क्वाड्रंट. 3 पाय प्लस म्हटला तर थर्ड क्वाड्रंट. 5 पाय मायनस मधला तो पण सेकंड. 5 पाय प्लस मधला तर तो पण थर्ड. इथे 2 पाय मायनस मधला तर फोर्थ. 2 पाय प्लस मधला तर फर्स्ट. 4 पाय मायनस मधला तर फोर्थ. 4 पाय प्लस मधला की फर्स्ट. 6 पाय मायनस मधला की फोर्थ. 6 पाय प्लस मधला की फर्स्ट. समजलं का हे? हो हो सर. अलाइड अँगल लिमिटेड नाहीये, ते किती अनलिमिटेड बनू शकतात. आपण फक्त 0 ते 2 पायच पाहिलं तिथे आपल्या याच्यामध्ये, है ना? मग इथे हो असणार सर. पाय बाय 2, इथे असणार 3 पाय बाय 2. मग परत इथे किती असणार रे? 5 पाय बाय 2. इथे किती असणार रे? 7 पाय बाय 2. इथे असणार 9 पाय बाय 2. इथे असणार 11 पाय बाय 2. ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 हे सगळे बघा. 13 पाय बाय 2 है ना? इथे असणार 15 पाय बाय 2. हे चालतच राहते. डिवाइड बाय 2 आले थोडे रेअरलीच आपण युज करतो. आपण जनरली 0 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय हे वालेच युज करतो. हे पण एकदा नोट डाऊन करून घ्या, जनरल नॉलेज साठी लिहून घ्या. हे काय दिलंय मी तुम्हाला? काय दिलं हे? जी के म्हणजे काय रे? जनरल नॉलेज. हा, हे जनरल नॉलेज साठी लिहून घेतलं आपण. ठीक आहे, चलायचं का पुढे? हो सर. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स हे झाले. याच्यानंतर हेडिंग टाकतो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ नेगेटिव्ह साइन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ नेगेटिव्ह साइन आलं तर त्याच्यासोबत कसं डील करायचं ते सांगतो तुम्हाला. सपोज साइन ऑफ मायनस थिटा आला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ निगेटिव्ह साइन असं नका म्हणू, निगेटिव्ह अँगल म्हणू आपण. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ नेगेटिव्ह अँगल. साइन ऑफ मायनस थिटा असेल तर साइन हा मायनस साइनला बाहेर फेकून देतो, म्हणजे तो होतो साइन थिटा. ओके, कॉस मध्ये अँगल मध्ये जर मायनस साइन आला तर कॉस मायनस साइनला गिळून घेतो. मग इथे काय उरला? फक्त कॉस थिटा. थिटा. टॅन ऑफ मायनस थिटा मायनस टॅन थिटा. ठीक आहे, त्याच्यानंतर कोसेक ऑफ मायनस थिटा. मला सांगा, साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा आहे, मग त्याचा भाऊ त्याच्यासारखाच बिहेव करेल ना. त्याचा भाऊ त्याच्यासारखाच बिहेव करेल, म्हणून तो काय होईल? मायनस कोसेक थिटा. कॉस सारखाच त्याचा भाऊ पण बिहेव करेल, म्हणून तो पण काय करेल? मायनस साइनला गिळून घेईल. मायनस साइन. साइनला गिळल्यावर काय होईल? सेक थिटा. कॉट ऑफ मायनस थिटा इज मायनस कॉट. मायनस कॉट थिटा. ठीक आहे, हे पण लिहून घ्या पटापट. घेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ नेगेटिव्ह अँगल. ठीक आहे, अजून काय बघू शकतो आपण याच्यामध्ये?
ओके. ह्या चॅप्टर मध्ये एवढंच होतं. याच्यावरती काय? हा बोला. तुम्ही पार्ट 1 मधलं शिकवत आहात का पार्ट 2 मधलं? पार्ट 1 मधलं शिकवतोय बाळा मी. ओके सर. पार्ट 1 मध्येच आहे ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्रीचे 2 चॅप्टर्स आहेत तुम्हाला. ट्रिग्नॉमेट्री 1 आणि ट्रिग्नॉमेट्री 2 असे. तर मी तुम्हाला पार्ट 1 मधलं ट्रिग्नॉमेट्री 1 शिकवलं आता. ट्रिग्नॉमेट्री 1 मध्ये एवढंच आहे, याच्या बाहेर काहीही नाही. ठीक आहे. प्रश्न घ्यायचे का आपण आता? येस sir. सर. हो हो सर. सर. ओके. क्वेश्चन असा आहे, इफ sin theta is equals to minus 5/7. 5/7 नका घेऊ, -5/3 घेऊ आपण. ओके. sin theta is equals to -5/3 and pi/2 नाही, pi/2 नाही, pi is less than theta less than 3 pi/2. Then find the other trigonometric functions. मला सांगा, साइन थिटा दिलाय त्यांनी फक्त, आणि तो काय म्हणतोय रे? गिवन आहे साइन थिटा इज इक्वल्स टू -5/3. साइन थिटा निगेटिव्ह आहे and pi is less than theta less than 3 pi/2. कोणी सांगेल का रे अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई करतोय? पाय इज लेस दॅन थिटा लेस दॅन 3 pi/2. म्हणजे पाय आणि 3 pi/2 च्या मधील अँगल लाय करतोय. पाय आणि 3 pi/2 च्या मध्ये, म्हणजे कोणता क्वाड्रंट असेल रे? कोणता क्वाड्रंट असेल? थर्ड. थर्ड क्वाड्रंट असल्यामुळेच साइनची व्हॅल्यू काय दिली त्यांनी? नेगेटिव्ह. ओके. समजलं का? हो सर. हो सर. साइन थिटा दिलाय -5/3, तर मग आपण याच्यावरून कोण काढणार? वी नो. आपल्याला काय माहितीये? आपल्याला माहितीये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. बरोबर ना? हो सर. यस सर. मग आपण याच्यावरून कॉस काढू शकतो. त्यांनी काय म्हटलंय? अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड करून दाखवा. म्हणजे साइन दिलाय, अजून 5 बाकी आहे, ते 5 फाइंड करून द्या असं तो म्हणतोय. मग आपण ते 5 फाइंड करू. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे किती? -5/3 चा वर्ग प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. बरोबर ना? हो सर. मायनसचा वर्ग निगेटिव्ह, मायनसचा वर्ग नेहमी काय असतो रे? प्लसच असतो. म्हणून हा होईल 5 चा वर्ग 25 अपॉन 3 चा वर्ग 9 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बरोबर ना? हा 25/9 आपण तिकडे घेऊन जाऊ. तो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस 25/9 है ना? क्रॉस मल्टिप्लाय करू इथे. लसावी आठवतं का लसावी? हो सर. 9 into 1 is 9 minus 25/9. Therefore cos square theta आला आपला -16/9. Therefore cos theta would be रूट मध्ये -16/9. बरोबर ना? पण हो त्याला सर. लिहिणार आपण प्लस ऑर मायनस. मग प्लस घेणार की मायनस घेणार रे? मग इथे लिहिणार सिन्स पाय इज लेस दॅन थिटा लेस दॅन 3 pi/2, म्हणून कॉस थिटा असेल आपला -16/9. मायनस का घेतला सांगा बर का? तो निगेटिव्ह आहे.
थर्ड क्वाड्रंट आहे म्हणून मायनस घेतला. मायनस का घेतला तर म्हणे निगेटिव्ह आहे. मी तेच तर विचारतोय, निगेटिव्ह का घेतला? ठीक आहे, समजलं का? हो सर. साईन निघाला, कॉस निघाला तर त्याच्यावरून कोण निघेल रे? टॅन निघेल, है ना? हो. हे थोडं चुकलं माझं, म्हणजे हे घेताना, व्हॅल्यू घेताना हा 3/5 पाहिजे, सॉरी, -5/3 नाही पाहिजे, 3/5 पाहिजे. ठीक आहे, काय नाही, परत बदलून टाकू. 3/5 3/5 असेल तरच आन्सर येईल. कारण इथे बघा ना, रूट मध्ये मायनस आलाय. रूट मध्ये मायनस कधी असतो का? -3/5 केला मी त्याला. सो -3/5 चा होईल 9/25, बरोबर ना? मग हा 9/25 इकडे डिवाइड वजा होईल, 9/25. मग हे ऍक्च्युली आपल्याला भेटेल 25 - 9 म्हणजे पॉझिटिव्ह 16, म्हणजे 16/9. रूट मध्ये 16/9 डायरेक्ट लिहू का रे मी? वर्गमुळात 16/9 म्हणजे 4/3 डायरेक्ट लिहू का रे? हो सर. मग डायरेक्ट लिहिल्यावर मला इथे काय भेटेल? मी इथे लिहितोय थिटा लाईज इन, वाटल्यास इथे ब्रॅकेट मध्ये लिहू थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. म्हणून आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली, -4/3. ठीक आहे, हो आलं सर. का लक्षात? हो सर. याच्यावरून कोण निघेल रे आता? साइन आला, कॉस आला तर आपल्याला काय निघू शकतो? टॅन. टॅन थिटा इज व्हॉट? साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर ना? हो टॅन सर. थिटा काय असेल रे मग? इथे 25 नाही, इथे 9 नाही आहे, सॉरी 25 आहे. 25 तर मग हा होईल 5 -4/5. टॅन थिटा कोण असेल रे? साइन थिटा कोण होता? -3/5 अपॉन कॉस थिटा कोण काढला आपण? मायनस. -4/5. मग हा 5 आणि हा 5 कॅन्सल होऊन जातो, मायनस मायनस पण कॅन्सल, म्हणजे टॅन थिटा उरला आपला 3/4. ठीक आहे, आता मला सांगा, जर आपल्याकडे साइन आहे तर साइनचा भाऊ कोण असतो रे? कोसेक. कोसेक असतो, 1/sin, बरोबर ना? म्हणजे हो. 1/-3 काय तो -3/5. मग कोसेक हा -3/5 चा डिनॉमिनेटर आहे, रेसिप्रोकल आहे, म्हटल्यावर तो होतो -5/3. उलटा करून टाकायचा त्याला. कोसेक काय असतो? साइनचा उलटा असतो, म्हणजेच -5/3. सेक काय असेल रे मग? सेक 1/cos, म्हणजेच काय? सेक थिटा इज इक्वल्स टू 1/-4/5. मग सेक थिटा पण भेटेल आपल्याला -5/4, बरोबर ना? हो. चला, कोण कोण भेटलं? साइन ऑलरेडी होता, त्याच्यावरून कॉस भेटला, कॉस वरून टॅन भेटला, टॅन वरून कोसेक भेटला, सेक भेटला. आता कोण राहिलं? कॉट. कोण? कॉट. देअरफॉर कॉट थिटा इज इक्वल्स टू व्हॉट? 1/tan, है ना? म्हणजेच काय रे? कॉट थिटा इज इक्वल्स टू 1/3/4. आपण म्हणू शकतो कॉट थिटा इज इक्वल्स टू 4/3. संपलं. असे सगळे लोक आपल्याला भेटले. आता बघा, याच्यामध्ये फक्त टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह राहिला का? कारण थिटा लाईज इन कोणचा क्वाड्रंट? थर्ड. थर्ड क्वाड्रंट. म्हणून बघा, फक्त टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह राहिले, बाकी सगळे निगेटिव्ह झाले. साइन निगेटिव्ह, कॉस निगेटिव्ह, कोसेक निगेटिव्ह, सेक निगेटिव्ह. समजलं का? हो. चला, प्रश्न लिहून टाका.
प्रश्न लिहा, त्याचं उत्तर वाटल्यास उद्या लिहू आपण. मी उद्या परत समजावतो तुम्हाला, चालेल का? हो. हो सर. ओके, थांबायचं का मग आज इथे? हो सर. हो सर. चला पटापट कॅमेरा ऑन करा. Okay guys, bye bye, good night. बाय बाय.